नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रभातच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे हे सगळं करणारे ते उर्वशी आणि या सगळ्याचं नाव आता आणलं जाणार आहे ते गिरिजावरती। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। इकडे गिरिजा उर्वशीच्या समोर उभी आहे आणि गिरिजा म्हणते की तुम्ही मारा मला, तुम्ही शिक्षा द्या। जर तुम्ही रुद्रला माझ्याशी बोलायला सांगणार असाल तर ही गोष्ट करायला मी तयार आहे, असं गिरिजाने सांगितलेलं असतं। आणि उर्वशी म्हणते, बघा तू म्हणतेस म्हणून मी मारायला तयार आहे। म्हणजे हे किती नालायकपणा आहे तुम्हीच बघा प्रेक्षकांनो। म्हणजे उर्वशी ज्या पद्धतीने वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तरीही तिला या सगळ्यांसाठी पाठीशी घातलं जातं। इकडे ती म्हणत असते की मारा। आता मारा म्हटलं की ह्या बाईने जी मारायला सुरुवात केलेली असते याचा विचारही कोणी करू शकत नाही। सांदिशी इकडे कानाखाली वाजवलेली असते गिरिजाच्या। गिरिजा मात्र पाहतच राहते। गिरिजा शांत उभी असते। गिरिजा म्हणत असते की मारा, अजून मारा, मी मार सहन करायला तयार आहे। का तर गिरिजाचं असं म्हणणं आहे की जर यांचा मार खाल्ल्यामुळं रुद्र माझ्याशी बोलणार असतील तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, त्यामुळे मी यांचा मार खायला तयार आहे, असं गिरिजाने आता स्वतःहूनच मान्य केलेलं असतं। आता गिरिजाला ती मारत असते आणि गिरिजा मात्र सहन करत असते, परंतु दुसरी कानाखाली जेव्हा गिरिजाच्या दिली जाणार असते त्या क्षणी सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकलेला असतो। पण तिथे येतो तो म्हणजे रुद्र। तिथे येतो तो रुद्र आणि रुद्र येऊन तो हात तसाच पकडतो। गिरिजाला सुद्धा माहित नसतं, कारण आधीची कानाखाली इतकी जोरात बसलेली असते की सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। आणि रुद्र तिथे येतो आणि म्हणतो, आत्या हे काय चाललंय? म्हणजे तुला जर वाटत असेल की हे सगळं करून मी तुझ्याशी नातं असलेलं तसंच ठेवेल तर ते शक्य नाही, कारण गिरिजाने जी चूक केलेली आहे, त्यांनी भांगेच्या नशेत जी चूक केलेली आहे तरीही मी त्यांच्याशी बोलणं टाकलेलं आहे, पण तू तर शुद्धीत असताना हे सगळं करत आहे। आता नागेश्वर म्हणतो की बरोबर सुनबाईंनी डाव उलटवला, त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्याच पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि आता दीदी तोंडावर पडलेले आहेत, असं तो बोलत असतो। आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का सगळ्यांना बसलेला आहे। सगळेजण पाहतच आहेत हे सगळं काय घडलंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि त्याच वेळी इकडे आता रुद्र भयानक चिडलेला असतो। रुद्र म्हणत असतो की बास, आता हे सहन होण्या पलीकडे गेलेलं आहे। रुद्रला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि तो उर्वशीला म्हणतो की बस झालात त्या, कारण आतापर्यंत त्यांनी तुला मार म्हणून सांगितलं की तू मारायला सुरुवात केलेली आहेस, ही गोष्ट काही आम्हाला पटलेली नाही, असं स्पष्टपणे आता रुद्र सांगत असतो। रुद्रचं हे बोलणं ऐकून आता गिरिजा म्हणते की खरंच रुद्र, तुम्ही मला माफ केलं, मला बरं वाटलं, तुम्ही आता माझ्या मदतीला धावून आलात। तेव्हा रुद्र म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा गिरिजा, मी तुमच्या मदतीला धावून आलेलो नाही, कारण आत्या जी वागत आहे ती चुकीचं वागत आहे, म्हणून मी इथं बोलायला आलेलो आहे, एवढं लक्षात ठेवा। काहीही झालं तरीही तुम्ही जी चूक केलेली आहे त्या चुकीला कधीच माफी नाही। हे ऐकल्यानंतर गिरिजाला वाईट वाटतं, पण याच बरोबर इकडे रुद्रने आता उर्वशीची सुद्धा चांगलीच नांगी ठेचलेली आहे। तिला सांगितलेलं आहे की पुन्हा जर असं काही केलंस तर मी विसरून जाईल की तू माझी आत्या आहेस। अशा पद्धतीने इकडे रुद्रने हे सगळं बोलणं आता झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा पाहत असते। रुद्र तिथून निघून जातो आणि त्याच वेळी घडतं असं की इथं उर्वशीचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो, परंतु एक गोष्ट त्यांच्या मनासारखी झालेली आहे आणि ती म्हणजेच अजूनही रुद्रच आणि गिरिजाचं नातं नीट झालेलं नाही। तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण निघून चाललेले आहेत। सगळ्यांच्या डोक्यात जे काय चालू आहे त्या पद्धतीने एक एक जण तिथून निघून जात आहे। गिरिजाला खरं तर मदतीची गरज आहे, परंतु गिरिजा एकटी पडलेली आहे। गिरिजाला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण गिरिजाच्या डोक्यातच येत नाहीये की आता करू काय, जो गोष्टी सोडवू कशा पद्धतीने। तेव्हा मात्र इकडे गिरिजा विचार करायला लागलेली आहे। त्याच वेळी आता वासंती आणि प्रभास सुद्धा तिथून निघून जातात। गिरिजा एकटी पडली, रडायला लागली, ढसाढसा ती रडते, तिला वाईट वाटते की हे सगळं काय आहे, म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे। पण आता याच्यावर एकच उपाय आहे, जोपर्यंत रुद्रला मी इथून एकटं घेऊन जात नाही आणि त्यांच्याशी एकट्यात बोलत नाही तोपर्यंत या गोष्टी नीट होणार नाहीत।
असा विचार तिनं केलेला असतो आणि त्याच पद्धतीनं तिनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. इकडे रुद्र आता फोनवरती बोलत असतो. त्याला श्रीमंतचा फोन आलेला असतो आणि तो श्रीमंतला म्हणत असतो की मी मेल अजून बघितलेला नाहीये, मी पाहतोय नक्की काय करायचं आहे ते. इकडे प्रभास काका झोपलेले असतात आणि रुद्र कायम त्यांच्या सोबत असतो. आणि काहीही झालं तरीही रुद्रने एक गोष्ट ठरवलेली आहे, ती म्हणजे कधीच प्रभास काकांची साथ सोडायची नाही, त्याला एकटं सोडायचं नाही. हे सगळं घडलेलं असतं आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजाने चिठ्ठी लिहिलेली आहे आणि देवीच्या मागच्या टेकडीवरती भेटायला बोलवलेलं आहे. आता मात्र गिरिजा ती चिठ्ठी घेऊन इकडे प्रभास काकांच्या रूममध्ये येते, कारण रुद्र तिथं बसलेला असतो म्हणून ती चिठ्ठी घेऊन येते आणि रुद्रच्या ज्या फाईल असतात कामाच्या त्या फाईलमध्ये ती चिठ्ठी ठेवते. आता ती चिठ्ठी तर तिनं तिथं ठेवलेली आहे, परंतु जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे गिरिजा रुद्रच्या हातात ती चिठ्ठी द्यायला पाहिजे होती, पण गिरिजाने ती चिठ्ठी तिथं ठेवली आणि ती जात असते तेव्हा मात्र रुद्र तिथं आलेला असतो. रुद्र तिथं आलेला आहे आणि गिरिजा रुद्रकडे पाहत असते. गिरिजा रुद्रशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण गिरिजाशी रुद्र काही बोलत नाही, तो शांतच राहतो. गिरिजाने सुद्धा सांगायला पाहिजे होतं की मी तुमच्यासाठी चिठ्ठी ठेवली आहे, पण आता गिरिजाने जी चूक केलेली आहे त्या चुकीची शिक्षा गिरिजाला काय भोगायला लागणार आहे याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही. कारण इकडे रुद्र फोनवर बोलतोय, गिरिजा त्याच्याकडे पाहते आणि मग ती तिथून निघून जाते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की रुद्रचं ऑफिसच्या संदर्भात बोलणं आहे, त्याची एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यासाठी त्याला जायचं आहे. मग तो त्याच्या फाईल घेतो आणि कामाला सुरुवात करतो. इकडे रुद्र ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच वेळी त्याने फाईल उचललेत. गिरिजाने त्या फाईल खाली ठेवलेली जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी तिथं तशीच राहिलेली असते आणि रुद्रचं लक्ष मात्र त्या चिठ्ठीकडे जात नाही, कारण ती चिठ्ठी लॅपटॉपच्या मागे असते आणि रुद्र फोनवर बोलत बोलत काम करतो. त्यामुळं फाईल उचलल्यानंतर त्या फाईल खाली असलेल्या चिठ्ठीकडे रुद्रचं काही लक्ष जात नाहीये. इकडे आता नागेश्वर म्हणत असतो की दीदी हे जे काही सगळं केलंय ते बघितलं का, म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का काय झालेलं आहे ते. अहो बघा, गुरुजींनी सांगितलं आम्ही सुनबाईंशी चांगलं वागायला काय सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागलेत. अहो चिरंजीव आणि त्याचबरोबर सुनबाई यांच्यामध्ये जी काही फूट पडलेली आहे ती बघितली का. तेव्हा मात्र बोलायला सुरुवात करते ती म्हणजे उर्वशी, आणि उर्वशी म्हणते की म्हणजे मी कानाखाली खाल्ली, मी जे काही केलं त्याचं काय झालं, त्याचं काहीच नाहीये आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचंच पडलेलं आहे. तेव्हा नागेश्वर सांभाळून घेत तिला म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही जे काय केलंय ते सगळं पटतंय मला, पण त्यापेक्षा एक गोष्ट महत्वाची बघा की आता ते दोघं जण एकमेकांपासून दूर होत आहेत तर त्याचा फायदा करून घ्या. त्या प्रभासशी जरा गोड गोड वागा, नवरा बायकोचं जे नातं आहे ते त्याला जाणवू द्या आणि त्याला बाहेर काढा, त्याच्याकडनं आपल्याला सत्य वधवून घ्यायचं आहे. आता मात्र हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की त्याने मारलेली कानाखाली मी विसरली नाहीये, काहीही झालं तरीही मी कधीच ही गोष्ट विसरणार नाही आणि त्याच्याबरोबर चांगलं वागणं तर शक्यच नाही. हा, त्याच्याकडून माहिती कशी काढून घ्यायची ती माझी मी बघेल, पण मी त्याच्यासोबत चांगलं वागू शकत नाही. इकडे गिरिजा वासंतीकडे येते. गिरिजा म्हणते की आई, मी रुद्रसाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि मी त्यांना भेटायला बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र ती म्हणते की पण ती चिठ्ठी, ती म्हणते की मी पाहते. गिरिजाला आता वासंती शब्द देते की रुद्रला ती चिठ्ठी मिळाली का नाही आणि जर मिळाली नसेल तर तुझा निरोप कसा पोहोचवायचा ते मी पाहील, असं आता वासंतीने तिला सांगितलेलं आहे. म्हणजेच आता वासंती गिरिजाला भेटायला रुद्रला पाठवणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता गिरिजा ही प्रभासच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा तिथेच वासंती सुद्धा असते आणि प्रभास उठ म्हणून ती प्रभासला उठवते. प्रभासला म्हणते की प्रभास. तेव्हा प्रभास म्हणतो, काय आज दिवस कुठं उगवलाय, तू माझ्याशी एवढं चांगलं बोलायला लागले. तेवढ्या टेबलवरती ठेवलेल्या चिठ्ठीकडे तिचं लक्ष जातं आणि ती टेबलकडे जाते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इथे ती चिठ्ठी बघते आणि ती चिठ्ठी उचलतच असते. म्हणजे नक्की काय लिहिलंय, म्हणजे हिचं अजूनही थांबलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे रुद्र तिथे आलेला असतो आणि रुद्र म्हणतो, आत्या तू इथे. तेव्हा ती म्हणते की काय नाही रे, ह्या फाईल खाली पडलेल्या ना त्या उचलत आहे. आणि मग ती फाईल उचलताना बरोबर ती चिठ्ठी हातामध्ये घेते, रुद्रकडे फाईल देते आणि त्या फाईल दिल्यानंतर मात्र
इकडे या सगळ्या गोष्टी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये गिरिजाने लिहिलेलं असतं की आज 4 वाजता टेकडी बाहेरच्या मंदिरात मला भेटायला या. आता वासंतीच्या डोक्यात उर्वशीच्या डोक्यात वेगळे प्लॅन सुरू होता आणि ती विचार करू लागते. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आता या गिरिजाचा डाव उलटवायचाच आहे. या गिरिजाला दाखवून देणार आहे मी की मी काय करू शकते. या गिरिजाची चांगलीच वाट लावणार आहे असं ती म्हणत असते. आता या चिठ्ठीचं करायचं काय, तर तेवढ्यातच तिथं येते ती तिने सावीला बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर सावी तिथं आलेली असते आणि सावीला विचारते. सावी म्हणते की काय झालं, म्हणजे मी नक्की काय करायचंय, कशासाठी बोलवलेस. ती म्हणते की हे बघ, अजूनही गिरिजाचं हे काही सगळं थांबलेलं नाहीये. मला काय वाटतंय माहितीये का, हे जे सगळं काय चाललंय ना त्याचा विचार करावा लागणार आहे असं म्हणत दोघीही बोलत असतात. आणि ती म्हणते मग मी काय करायचंय असं विचारल्याबरोबर इकडे ती सांगते की हे बघ, तुला या गोष्टी करायच्या आहेत आणि ती म्हणजे ही चिठ्ठी जी आहे ती मी प्रभासला देणार आहे. म्हणजे प्रभासला असं वाटणार की टेकडीवरती गिरिजाने भेटायला बोलवले आणि प्रभास तिकडे जाणार आणि मग मी त्याच्या पाठलाग करून तिकडे जाऊन त्याची वाट लावणारच आहे असं ती म्हणते. त्याच वेळी इकडे सावीचं म्हणणं येतं, मग मी काय करायचं या बाबतीत. ती म्हणते की मी इथं आहे असं सगळ्यांना भासवायचं आणि मी गेल्यानंतर गिरिजाला तिकडे लवकर पोहोचू द्यायचं नाही. आता सावीचा हा जो काय प्लॅन असतो तो तिला करायचा असतो. तिने उशा टाकून ठेवले, त्याच्यावरती पांघरून घातले आणि सगळ्यांना सांगायचं की उर्वशी झोपलेली आहे. इकडे गिरिजा आता तयारीला लागलेली असते. ती पाहते तर रुद्रने चिठ्ठी घेतली असा तिचा गोड गैरसमज होतो. आणि त्याचबरोबर आता ती इकडे प्रभासच्या रूममध्ये आलेली आहे आणि मग मात्र ती चिठ्ठी घेऊन उर्वशी इकडे येते आणि गिरिजाला म्हणते की तू इथं काय करतेस. गिरिजा म्हणते प्रभास काकांची तब्येत कशी आहे ती बघायला आले होते. हा, ते झोपलेत ना, ठीक आहे असं म्हणत ती चाललेली आहे. उर्वशी येते आणि त्या संधीचा फायदा घेते आणि ती चिठ्ठी प्रभासच्या उशाखाली ठेवते. प्रभासच्या उशाखाली ती चिठ्ठी तर ठेवलेली आहे, म्हणजेच तिचा जो प्लॅन आहे तो सक्सेस तिला करायचा असतो. प्रभास उठला की ती चिठ्ठी पाहणार आणि बरोबर तो 4 वाजता तिकडे येणार, हे ठरलेलं असतं. आता उर्वशी म्हणते की आता बघ गिरिजा तुझी कशी वाट लावते ती. इकडे रुद्रला त्याच्या कामाच्या संदर्भात एका ठिकाणी भेटायचं असतं आणि त्यासाठी तो तिथं पोहोचलेला आहे. तो नागेश्वरला म्हणतो तेव्हा नागेश्वर त्याला सांगतो की हां, त्या व्यक्तीला जाऊन भेट. तेवढ्यातच वासंती तिथं आलेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो की हो, माझी 4 वाजताची मीटिंग आहे आणि ती मीटिंग झाली की मी जाऊन भेटेन असं तो सांगू लागतो. तेव्हाच इकडे आता नागेश्वर म्हणतो की ठीक आहे. आता इकडे वासंतीला कळतं की म्हणजे हा गिरिजालाच भेटायला चाललेला आहे आणि इकडे वासंती जात असते. तेव्हा नागेश्वर म्हणतो हो, कुठं मालकीनबाई, कुठं निघालात तुम्ही, थांबा जरा असं सांगू लागतो. इकडे आता प्रभास उठतो आणि प्रभासच्या उशाखाली ठेवलेली चिठ्ठी पाहतो आणि तो म्हणतो की मला गिरिजाने का भेटायला बोलवलं असेल, काय असेल कारण याच्या मागचं असं तो विचारू लागतो. आणि मग मात्र तो म्हणतो की मला गेलं पाहिजे, म्हणजे टेकडी बाहेर म्हणजे टेकडीवरच्या मंदिराच्या मागच्या बाजूला भेटायला बोलवलेला आहे. तो म्हणतो की नाही, पण एक काम केलं पाहिजे, खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती आणि ती पूर्ण करायची आहे. मग तो तिथं असलेला रुद्रचा मोबाईल घेतो आणि रुद्रच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बनवायला घेतो आणि त्या व्हिडिओमध्ये तो सांगत असतो की या नागेश्वर घोरपडेने खरं तर मारलेलं आहे ते म्हणजेच अंगद महाजनला आणि माझ्या समोर त्याला पेटवलेलं आहे. त्याचबरोबर देवकी आणि त्याची पोरगी यावेळेस पळून गेलेल्या होत्या आणि त्या कुठं आहेत त्याबद्दल मला कळलेलं आहे. आणि त्याची जी एकुलती एक वारस, या सगळ्या प्रॉपर्टीची वारस ती म्हणजे अंगद महाजन आणि देवकी महाजन यांची मुलगी आहे आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको गिरिजा आहे असं त्याच्यात म्हणलेलं असतं आणि हा व्हिडिओ बनवलेला असतो. इकडे गिरिजा येते आणि म्हणते प्रभास काका. प्रभासचा त्या व्हिडिओमध्येच थांबलेला असतो. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रभास तिथं पोहोचलेला आहे आणि त्याच वेळी उर्वशी तिथं असते. प्रभास म्हणतो इथे का बोलवलंय आणि त्या झाडाच्या मागे कोण आहे, तर झाडाच्या मागून उर्वशी येते आणि उर्वशी तिथं आलेली पाहून तो म्हणतो की तू इथे. त्याच वेळी गिरिजा सुद्धा तिथं आली. ती म्हणत असते बोल, सांग मला आत्ताच्या आत्ता. प्रभास मात्र जोर जोरात हसायला सुरुवात करतो. प्रभास हसत असतो आणि तेव्हा मात्र
इकडे उर्वशी त्याला प्रश्न विचारत असते आणि त्याला धक्का देते, तो दरीत पडतो आणि गिरिजा इकडे हे सगळं पाहते, तिला धक्का बसतो. त्यानंतर आता गिरिजा धावत घरी येते, तर तिच्या आधी उर्वशी पोहोचलेली असते आणि गिरिजा येऊन तिथं बोलायला सुरुवात करते. गिरिजाचं असं म्हणणं असतं की प्रभास काका गेले, प्रभास काकांना टेकडीवरून या उर्वशी आत्याने ढकललेलं आहे, आत्या सासूबाईंनी ढकललेलं आहे आणि बाबा रुद्र ऐका माझं, असं म्हणत ती सांगत असते. परंतु आता तिच्यावर कोण विश्वास ठेवणार, कारण इकडे उर्वशीने ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेला असतो, मी घरातच आहे असं दाखवण्याचा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.